शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, तुम्हाला दिसत असलेला प्लॉट हा आपला 2.5 एकरचा प्लॉट आहे. त्यामध्ये आपण यावर्षी गट्टू लागवड करणार आहोत. त्यापूर्वी आपण मागच्या 7-8 वर्षापासून कांडी लागवड करत आलो, पण यावर्षी आपली हळद लागवड पूर्ण 6 एकर असल्यामुळे आपण 2.5 एकर गट्टूचा प्रयोग करत आहोत आणि 3-3.5 एकर आपली कांडी लागवड आहे. तर तुम्हाला आता थोडक्यात आपण लागवड कशा पद्धतीनं करतो, तासं कशा पद्धतीनं मारतो, 2 तासाचं अंतर किती आहे, त्यामध्ये खत कोणतं घेतलं, माती कशा पद्धतीनं टाकतो, हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते, तुम्ही अगोदर ड्रीप टाकली, आता नंतर आपण तासं मारताना त्या ड्रीपचा आपल्याला अडथळा येऊ शकतो. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ड्रीपचा आपल्याला काहीही अडथळा येत नाही. आपण जे तासं मारतो त्या तासाच्या मधात एक वेळेस आपण काठाला जर ड्रीप ठेवली तर त्या ड्रीपला आपला धक्कासुद्धा लागत नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आपले काकरंसुद्धा पडतात. बघू शकता तुम्ही, एकदम नरम अशी माती झालेली आहे, एकदम भुसभुशीत. आणि याचं कारण मित्रांनो, याला आपण ड्रीपनं चांगला वेळ पहिले भिजून घेतला आणि चांगला वापसा आल्यानंतर एका दिवसानंतर आपण हळद लागवडीस आज सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, दिसत असलेल्या 2 तासाचं अंतर मित्रांनो 1 फूट 2 इंच म्हणजे 14 इंच असा आपलं अंतर आहे आणि त्यामध्ये आपण आज गट्टूची लागवड करत आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, समोर तुम्हाला दिसतच असेल आपलं हे तासा मारण्याचं जे आऊत चालू आहे, त्याच्या पाठीमागं आपण लगेच 10-26-26 या खताचा वापर करत आहोत आणि ते खत बरोबर दिसत असलेल्या 2 तासामध्ये आपण पतलं एकरी 1 पोत्याच्या हिशोबानं आपण टाकत आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं डोसाचं प्रमाण घेऊ शकता. 1 तासात टाकण्याचं कारण मित्रांनो, जे आपण हळद लागवड करतो एकदम त्या हळदीपाशी ते खत जाते, म्हणजे त्या पिकाच्या बुडाला खत गेल्यामुळे त्याचा पूर्ण फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, हळद लागवड केल्यानंतर जे आपण माती टाकतो त्या मातीआड आपलं पूर्ण खत मातीआड जाते, त्यामुळे आपल्याला त्याचा 100% फायदा होण्यास मदत होते. महत्त्वाचा विषय मित्रांनो, हळद लागवड करताना बरेच शेतकरी मी पाहतो तासं मारतात आणि वरची माती घेऊन त्याला सध्याचं झाकून घेतात आणि एक पाऊस पडला की त्यांची 50% हळद ही उघडी पडते मित्रांनो. नंतर मग त्याला पॉवर विडरच्या साहाय्यानं किंवा मजुराच्या साहाय्यानं माती चढवा, माती लावा, पावसाचा प्रॉब्लेम आणि रोग, या सर्व गोष्टीचा प्रादुर्भाव तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे आत्ताच तुम्हाला 2 मजूर जास्त लागतील. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या पद्धती तुम्ही वापरा आणि या पद्धतीनं जर तुम्ही माती टाकली मित्रांनो, कितीही मुसळधार पाऊस जरी तुमच्या शेतामध्ये झाला तर तुम्हाला तुमची हळद उघडी दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला आत्ताच पॉवर विडरच्या साहाय्यानं माती लावायचं काम नाही. बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपण PVC पाईपाचा तुकडा 1 फुटाचा पाडला आणि त्याला उभा चिरून त्याचे 2 भाग करून त्याच्या साहाय्यानं आपण खालची माती वर घेत आहोत, जेणेकरून आपली हळदही उघडी पडणार नाही आणि माती पण त्या आपल्या हळदीवर चांगल्या पद्धतीनं येऊन जाईल. बघू शकता तुम्ही, एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्या बंडा म्हणतो आपण, गट्टू म्हणतो, त्यांना चांगले कोंब काढलेले आहेत आणि लागवडीसाठी तयार झालेला आहे मित्रांनो. दिसत असलेल्या 2 बेडचं अंतर 5 फूट आहे. 2 तासातलं अंतर तुम्हाला सांगितलेलंच आहे आपण आणि अशा पद्धतीने खोलवर रुंद आपण तासं मारून त्यामध्ये लागवड करत आहोत. आज आपली 2.5 एकरची लागवड पूर्ण होऊन जाईल मित्रांनो. उद्यापासून आपण कांडी लागवड पण करणार आहोत. जर कोणाला कांडी लागवडचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये माहिती पाठवा, आपण त्याचा पण तुम्हाला एक व्हिडिओ लागवड करतानाचा देऊ. आता याला आपण मित्रांनो रोज संध्याकाळी जमिनीनुसार 2 ते 2.5 तास पाणी देणार आहोत, ते पण ड्रीपच्या साहाय्यानं. आणि समोर आपण 15 दिवसानंतर यामध्ये काय काय ट्रीटमेंट करणार आहोत ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगू. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये मांडा किंवा माझा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद मित्रांनो.